शेतकऱ्यांनो लक्षपूर्वक काय घडलंय ते जाणून घ्या आणि वेळी सावध व्हा। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातून समोर आलेले हे प्रकरण इयत्ता 6वीत शिकणाऱ्या मुलाने गेम खेळण्यासाठी बापाचा मोबाईल घेतला। तो गेम खेळण्यात व्यस्त होता। दरम्यान मुलाच्या हाताने नासमजपणे एक चूक झाली, ज्याची किंमत मेहनती असलेल्या शेतकरी बापाला मोजावी लागली। संपूर्ण बातमी अशी की सदरील शेतकऱ्याने म्हशी घेण्यासाठी आपल्या बँक खात्यात पै करून 7 लाख रुपये कष्टाने घाम गाळून बचत केले होते। या पैशातून शेतीला जोड म्हणून आपल्या दुभत्या जनावरात भर घालण्यासाठी त्यांनी म्हशी घ्यायचा विचार केला होता। पण या शेतकऱ्याच्या नशिबी पार वाईट वेळ आली। शेतकऱ्याची कष्टाची शिदोरी लुटली गेली। 6वीत शिकत असणाऱ्या मुलाने फ्री फायर हा गेम खेळण्यासाठी वडिलांचा मोबाईल घेतला। गेम खेळत असताना नकळतपणे मुलाच्या हाताने UPI द्वारे पैशांचा व्यवहार झाला। फ्री फायर गेममध्ये काहीतरी नवीन सिस्टम घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात, तर तेथूनच मुलाच्या हाताने UPI पद्धतीने ट्रान्झॅक्शन झालं आणि 5 लाख रुपये क्षणात खात्यातून गायब झाले। आणि हा सर्व प्रकार समोर कसा आलाय ते ऐका। तर सदरील शेतकरी गेल्या 2 ते 3 वर्षापासून म्हशी घेण्यासाठी पैसे गोळा करत होता। शेतकऱ्याला पुढच्या महिन्यात हरियाणातून 4 म्हशी आणायच्या होत्या आणि यासाठी ते बँकेत किती पैसे गोळा झाले याची माहिती घेण्यासाठी गेले। बँकेतील स्टेटमेंट तपासल्यानंतर शेतकऱ्याला धक्काच बसला, कारण बँक अकाउंटमध्ये केवळ 2 लाख रुपये शिल्लक असल्याचं लक्षात आलं। आणि मग 5 लाखांचं काय? कोणताच मोठा आर्थिक व्यवहार न करणाऱ्या या ग्रामीण भागातील कुटुंबाला इतक्या मोठ्या फसवणुकीचा अंदाजच नव्हता। शेतकऱ्याने बँक अधिकाऱ्याकडे अधिक चौकशी केली असता बँकेने हात वर केले आणि 5 लाख रुपये तुमच्याकडूनच कुणाला तरी पाठवण्यात आले असं सांगितलं। शेतकऱ्याचे हात पाय ढिले पडले, कारण या व्यवहाराबद्दल त्यांना कुठलीच कल्पना नव्हती। बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला। हताश झालेल्या शेतकऱ्याने त्वरित सायबर पोलिसांकडे धाव घेतली। सायबर पोलिसांनी देखील प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वेगाने तपास करत बँक खात्यातील ट्रान्झॅक्शन तपासले। तसेच शेतकऱ्याचा मोबाईल देखील तपासण्यात आला। यावेळी ती रक्कम फ्री फायर गेम मध्ये घेण्यासाठी UPI पद्धतीने ट्रान्झॅक्शन केल्याचं समोर आलं आणि शेतकऱ्याने डोक्यावर हात ठेवलं। सायबर पोलिसांच्या खोलवर केलेल्या तपासणीत समोर आलं की त्यावेळी 5 लाखांची रक्कम फ्री फायर गेम मधील व्हर्च्युअल वेपन्स खरेदीसाठी वापरल्याचं दिसलं। मोबाईल नंबर बँक अकाउंटला लिंक होता। त्याने मोबाईलवर फ्री फायर गेम खेळताना नकळत काही ॲप्लिकेशन घेतले, ज्यामुळे 5 लाख रुपये उडाले आणि ती रक्कम सायबर गुन्हेगारांनी छुप्या ॲपद्वारे मोबाईलचा ताबा घेऊन विविध खात्यावर वळवली। त्यामुळे हा सायबर गुन्हा समोर आला असला तरी ही रक्कम पुन्हा मिळवणं कठीण आहे। तर मित्रांनो, फ्री फायर या गेममुळे अकाउंट रिकामं कसं होतंय? तर मोबाईलमध्ये डाउनलोड केलेली गेमिंग ॲप्लिकेशन सगळा डेटा ॲक्सेस करते। फ्री फायर सारखे गेम बँक अकाउंटला जोडले जातात। गेमिंगमध्ये वेगवेगळ्या लेवलला व्हर्च्युअल वेपन्स खरेदी केली जातात। व्हर्च्युअल वेपन्सची किंमत 10 ते 20 हजार असते। प्रत्येक टप्प्यात वेपनच्या किंमतीत वाढ होत जाते। अशा प्रकारे ही ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक केली जाते, असं सायबर तज्ज्ञ अजय सावंत यांनी सांगितलं। 6वीत शिकणाऱ्या या मुलाला कोणत्याच गोष्टीची कल्पना नव्हती, त्यामुळे तो प्रत्येक टप्प्यात नकळत अशी वेपन खरेदी करत राहिला। मोबाईल गेममुळे नुकसान झाल्याची ही पहिलीच घटना नाही, तरीही बरेच पालक आपल्या लहान मुलांना मोबाईलचा सर्रासपणे वापर करू देतात। पण मुलं नेमकं मोबाईलमध्ये काय पाहतात, काय खेळतात यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर काय होतं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। तर या धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत? प्रतिक्रिया द्या। चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।